जर आज तुमच्या मनात खूप वेदना असतील, जर तुम्हाला वाटत असेल की कोणीच आपलं नाही, तर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील पण ते पुसायला कोणीच नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी ललिता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक खूप मोठा विषय घेऊन आलेलो आहोत, कारण आजच्या धावपळीच्या युगामध्ये कुणाकडे कुणालाच लक्ष देण्यासाठी, अटेन्शन देण्यासाठी वेळ नसतो. आणि कधीकधी गैरसमजामुळे, पण कधी कोणा कारणामुळे किंवा खरंच कोणत्या परिस्थितीमुळे आपण प्रत्येक वेळी आपल्याला असं वाटतं का की तुम्ही एकटे आहात, खूप दुःखी आहात, तुम्हाला ऐकून घेणारं कोणीही नाही आहे. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कधीकधी आपल्या मनाला असा समजूतपणा होतो की माझं कोणीच नाही आहे. बाजूला तर खूप लोक असतात, नातेवाईक असतात, पण मनाला असं वाटतं की माझं दुःख ऐकून घेणारं कुणीच नाही आहे. अशी परिस्थिती कोणत्या ना कोणत्या वेळी आयुष्यात एकदा तरी प्रत्येकावर येत असते. प्रत्येकाला असं वाटतं की माझं दुःख ऐकून घेणारं या जगात कुणीच नाही आहे, किंवा माझं दुःख समजून घेणारं कुणीच नाही आहे. मी आयुष्यात पूर्णपणे एकटं पडलो आहे. असं तुम्हालाही वाटत असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी योग्य मार्गदर्शन आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये असं का वाटतं, तुम्हाला असं वाटण्यापासून आपण मनाला कसं कंट्रोल करू शकतो, हे मी या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक माणसाच्या वाट्याला असा काळ येतो जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं. आपली माणसं असूनसुद्धा ती आपली नाही आहेत, किंवा आपलं कुणीच ऐकून घेत नाही. जवळची माणसं आजूबाजूला असतात, पण ती मनाने खूप दूर गेलेली असतात. आपला प्रत्येकावर किंवा कुणावरच विश्वास राहिलेला नसतो, कारण आपल्या अपेक्षा भंग झालेला असतो, कुणीतरी विश्वास तोडलेला असतो, किंवा आपल्या ज्या इतरांकडून अपेक्षा असतात त्या पूर्ण झालेल्या नसतात. आणि आपण स्वतःलाच प्रश्न विचारतो की आता माझं कुणीच नाही आहे का, किंवा माझं असं ऐकून घेणारं असं कुणी आहे का, माझ्या आयुष्यात असं कुणी आहे का जे माझं कुणी ऐकून घेईल. पण लक्षात ठेवा, रात्र कितीही अंधारी असली तर सकाळ होणं कोणीही थांबवू शकत नाही. तसंच आपल्या आयुष्यात आत्ता तुम्हाला जरी असं वाटत असलं की माझं ऐकून घेणारं कुणी नाही आहे, तसंच माझ्या आयुष्यात असं कुणीच राहिलं नाही आहे की माझं असं म्हणणारं नाही. पण लक्षात घ्या, तुमच्या आयुष्याला आधार देणारा व्यक्ती किंवा एखादं कुणीतरी तुमच्या भावना समजून घेईल, किंवा स्वतःला तुम्हाला तसं बनायचं आहे की इतर तुम्हाला समजून घेतील. तसंच तुमच्या आयुष्यातील हा कठीण काळ कायमचा राहणार नाही. आज जे तुमचं दुःख आहे ते उद्या तुमची ताकद बनू शकतं. त्यामुळे तुमच्या मनाला इतकं खंबीर बनवा की या कोणत्याही परिस्थितीचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. लोक तुम्हाला सोडून जाऊ शकतात, पण तुमची स्वप्न तुम्हाला कधीच सोडून जात नाहीत. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये मोठी स्वप्न बघा. तुम्हाला वाटत असेल की इतर लोक माझा विचार करत नाहीत, माझी जी परिस्थिती आहे ती समजून घेत नाहीत. आत्तापर्यंत आयुष्यात मी खूप स्ट्रगल केले किंवा खूप संघर्ष केला. त्या संघर्षाला मला म्हणावा तितका मला प्रतिसाद किंवा तेवढा प्रतिसाद मला मिळाला नाही, जेवढा मला अपेक्षित होता आयुष्याकडून. पण लक्षात ठेवा, तुमची स्वप्न, तुमची जिद्द अजिबात सोडू नका. प्रत्येकाच्या वाट्याला सुखदुःख हे येतच असतं. प्रत्येकाचा संघर्षाचा काळ हा वेगळा असू शकतो. काहींचा थोडे दिवसांचा, काहींचा महिन्यांचा, तर काहींचा वर्षांचा. तसंच तुमचंही असेल, किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात हा काळ असतोच. त्यामुळे घाबरून जाऊ नका. लोक तुम्हाला सोडून जाऊ शकतात, पण तुमची स्वप्न तुम्हाला सोडून कधीच जाणार नाहीत. त्यामुळे स्वप्न बघा. एकटेपणा ही शिक्षा नाही, ती स्वतःला ओळखण्याची संधी आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात जर ही संधी आली असेल तर तुमचं सामर्थ्य इतरांना दाखवून द्या. तुम्ही काय करू शकता, किंवा तुमची आत्तापर्यंतची काय स्वप्न आहेत, तुम्ही एकटेपणामध्ये ती प्रूफ करून दाखवू शकता. लक्षात घ्या, तुम्ही आजची जी परिस्थिती आहे त्यामध्ये लढून, त्यामध्ये विचार करून की माझी स्वप्न काय होती जी मला पूर्ण करायची होती, त्यासाठी तुम्ही त्यावर काम करायला सुरुवात करू शकता.
भलेही आज तुम्हाला सोबतीला कुणी नसेल, पण लक्षात घ्या, कधीकधी स्वतःची सोबतच स्वतःला द्यावी लागते. स्वतःचा आत्मविश्वास हा कधीही हरवायचा नसतो. कारण आज तुमच्या आयुष्यात कुणीही नाही आहे म्हणून उद्या तुमच्यासोबत कुणीही नसेल असं कधीच होणार नाही. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि या विश्वासाने, या जिद्दीने, स्वतःच्या आत्मविश्वासाने उठा आणि लढा. स्वतःला विचारा का हेच माझं भविष्य आहे? तर ते अजिबात नाही. लक्षात ठेवा, जग तुमच्या अश्रूवर टाळ्या वाजवत नाही, पण तुमच्या यशासाठी नक्कीच उभं राहतं. म्हणून आजच रडायचं असेल तर रडून घ्या, मनाला हलकं करून घ्या, पण उद्यापासून पुन्हा उभे राहा. कारण आयुष्यात ही संधी तुम्हाला परत येणार नाही. तुम्हाला असं वाटतं का तुम्ही एकटे पडला आहात, तर या जगामध्ये तुमचं कुणीच नाही आहे, किंवा कुणीतरी तुम्हाला असं उठवायला येईल आणि म्हणेल चल तुझी स्वप्न पूर्ण कर? असं अजिबात होत नाही. तुम्हाला आत्मविश्वासाने स्वतःला विश्वास द्यावा लागेल आणि मग तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयारी करावी लागेल. कारण तुमच्या आयुष्याची सुरुवात पॉझिटिव्ह करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ती संधी अजिबात गमावू नका. स्वतःला प्रूफ करण्याची ही जी तुमची संधी आहे ती गमावू नका. कारण जग जरी आज तुम्हाला हसत असेल, पण ते तुमच्या यशामध्ये नक्कीच तुमच्यासोबत उभं राहील. त्यामुळे तुमची किंमत इतराच्या वागण्यावर ठरू देऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची किंमत तुमच्या धैर्यावर, तुमच्या मेहनतीवर आणि चांगुलपणावर ठरत असते. त्यामुळे लक्षात घ्या, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना उत्तर शब्दांनी देऊ नका. कारण ही लोक आजही बोलली होती, उद्याही बोलणार आणि पुढे आयुष्यात असे काही दिवस येतील की तेव्हाही ते बोलतच राहणार. कारण तुमच्या यशाने त्यांना उत्तर द्या. आजचा संघर्ष उद्याची ताकद बनवा. आजचं दुःख तुम्हाला हे दुःख वाटत असेल, पण उद्याचं यश घडवणार आहे. त्यामुळे हार अजिबात मानू नका. उठा, लढायला शिका आणि मग बघा, उद्याचा सूर्योदय तुमच्यासाठी एक नवीन संधी घेऊन येणार आहे. आयुष्यात प्रत्येकाच्या अशी संधी नक्कीच येते, पण आपण ओळखायला चुकत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक कोणता तरी दूत किंवा कोणीतरी विचाराने अशा प्रकारे देव तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत पाठवत असतो. पण लक्षात घ्या, सुरुवात तुम्ही एकट्यानेच करायची आहे. सुरुवात करताना कोणी तुम्हाला इतर येऊन म्हणणार नाही की चल माझ्यासोबत, मी यशस्वी झालो आहे तर मी पण तुला सोबत घेऊन जाईल. असं कधीही होत नाही. लक्षात घ्या, प्रत्येकाचं यश हे वेगळं असतं. तसंच आजकाल परिस्थितीच अशी असते की इतर कोणीही तुम्हाला म्हणत नाही की मी यशस्वी झालो आहे, तर ती सांगण्याची संधी किंवा मी कशा पद्धतीने संघर्ष केला आहे हे मी तुम्हाला सांगेन. पण लक्षात घ्या, या व्हिडिओतून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेल की यशस्वी कसं बनायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे काम करावं लागेल, हे या व्हिडिओतून शिकण्यासारखं आहे. तर हा व्हिडिओ नुसता ऐकून सोडून देऊ नका. तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या स्वप्नांना जागे करा आणि मग बघा, यशाचा दिवस एक दिवस नक्कीच येणार. कारण आयुष्य हे सुखदुःखांनी भरलेलं आहे. इथे आपण जसं सुख किंवा दुःख येण्यापासून अडवू शकत नाही, तसंच आपल्या यशाला आणि अपयशाला सुद्धा आपण अडवू शकत नाही. पण आपली हार तेव्हा नक्कीच होते जेव्हा आपण अपयश आल्यानंतर कधीच उठत नाही किंवा थकून जातो. तुमच्या मनाला असं वाटतं की आता मी ह्या अपयशातून बाहेर निघू शकणार नाही. पण लक्षात घ्या, अपयशातून प्रत्येक माणूस यशाकडे जाऊ शकतो. अपयशानंतर यशाची कहाणी ही लिहू शकतो. त्यामुळे लक्षात घ्या, फक्त सुरुवात करायची गरज आहे. आज जर तुम्ही सुरुवात केली नाही तर काही दिवस गेल्यानंतर भविष्यात या गोष्टीचा पश्चाताप होण्यापेक्षा आजच सुरुवात करा. मनाला खंबीरपणे सांगा की आजच्या अपयशातून मला स्वतःला खंबीरपणे याच्यातून बाहेर पडायचं आहे. कोणीही तुम्हाला इथून बाहेर काढण्यासाठी स्वतःहून येणार नाही. त्यामुळे स्वतः तुम्ही सुरुवात करायची आहे. लक्षात घ्या, आजची परिस्थिती उद्या कधीही येणार नाही आणि आजचा दिवस तुम्हाला परत कधीही मिळणार नाही.
भविष्याने जणू तुम्हाला संदेश दिलेली आहे की तुम्ही एकट्याला सिद्ध करू शकता की तुमच्यासोबत एका परिस्थितीमध्ये कुणीही नसताना तुम्ही त्या परिस्थितीशी खंबीर लढलात आणि त्या परिस्थितीतून जिंकूनही दाखवलात. त्यामुळे यश मिळवायचं असेल तर अशा संधींना तोंड द्यावं लागेल. आपण परिस्थिती टाळून काही दिवसांचा वेळ हा घालवू शकतो किंवा स्वतःच्या मनाची समजूत करून आपण असं म्हणू शकतो की मी अपयशी आहे तर मी ते स्वीकार केलेलं आहे. पण लक्षात घ्या, यशापर्यंत जाण्यासाठी हा खडतर प्रवास कधी ना कधी तुम्हाला हा करावाच लागेल. त्यामुळे त्या खडतर प्रवासाची सुरुवात आजपासूनच का नको? कारण जितक्या लवकर तुम्ही प्रवासाला सुरुवात कराल, ती संधी तुम्हाला आली आहे तर त्या संधीला कधीही सोडू नका. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वतःला प्रूफ करण्याची, स्वतःला जिंकून दाखवण्याची संधी ही येत नसते. इतरांना काही लोकही असतात जे त्यांना त्यांच्या अपयशामध्ये साथ देतात. पण कधीकधी परिस्थितीच आपल्यावर अशा प्रकारे आलेली असते जेव्हा आपल्याला त्या परिस्थितीमध्ये साथ देण्यासाठी कुणीही नसतं. तेव्हा खरी परीक्षा स्वतःच्या आत्मविश्वासाची असते. त्यामुळे स्वतःचा आत्मविश्वास लक्षात घ्या, त्याला ओळखा आणि त्याला ती तुमचं आयुष्य, तुमचं भविष्य ठरवण्याची संधी नक्की द्या. लक्षात घ्या, आजचे दिवस परत कधीही मिळणार नाही. त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा आणि संधीचं सोनं बनवा. मग बघा, आज जो संघर्ष तुम्ही करत आहात तो तुम्हाला उद्या नक्कीच यशापर्यंत घेऊन जाईल. त्यामुळे हार मानून घेऊन अजिबात राहू नका. हार मानणे म्हणजे आपलं आयुष्य तिथंच थांबवणे असं होतं. पण आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी जी व्यक्ती धडपड करत असते, त्यासाठी प्रयत्न करत असते, तीच आयुष्यामध्ये यश मिळवू शकते. तुम्हाला जर खऱ्याच अर्थाने तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील, तुम्हाला यश मिळवायचं असेल तर या गोष्टीचा नक्की विचार करा. व्हिडिओमध्ये सांगितलेले विचार तुम्हाला कसे वाटले हे नक्की सांगा आणि ते फक्त ऐकून न घेता ते स्वतःच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे तुम्ही त्याचा अवलंब करू शकता हे एकदा नक्की विचार करा. मग बघा, तुमचं आयुष्य नक्की बदलेल. आणि ज्यांना कुणाला या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत हे विचार शेअरसुद्धा करा. भेटूयात नवीन अशाच व्हिडिओमध्ये नवीन विचारांसोबत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.